सुभाष जाधव हे 53 वर्षाचे शेतकरी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असणाऱ्या गोरण गावामध्ये राहतात। शेतीवरच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते। त्यांच्या कुटुंबात बायको रेखा, मुलगा रवींद्र, सून स्वाती आणि त्यांची आई नानूबाई असे सर्वजण एकत्र राहतात। सुभाष जाधव यांना एक मुलगी आहे, तिचे नाव कल्याणी आहे। तिचे लग्न झाले असून ती सासरी नांदते। दिनांक 19 मे 2014 रोजी तिचा विवाह संतोष दत्तात्रय शिरसाट राहणार बहादुरी तालुका चांदवड याच्यासोबत झाला होता। लग्नानंतर कल्याणी बहादुरी गावामध्ये सासरी नांदायला गेली होती। मुलीचे लग्न पार पडल्यामुळे जाधव कुटुंब आनंदात होते। कल्याणी सुद्धा सासरी आनंदाने नांदू लागली होती, पण हे सुख तिला काही दिवसच मिळाले, कारण काही महिन्यातच तिच्या सासरच्यांनी खरे रूप दाखवायला सुरुवात केली। लग्नानंतरच्या 6-7 महिन्यानंतर सासू चंद्रकला, सासरे दत्तात्रय दगू शिरसाट आणि तिचा नवरा संतोष यांनी कल्याणीला त्रास द्यायला सुरुवात केली। कल्याणीचा नवरा संतोष याला दारू पिण्याची सवय होती। तो दारूच्या नशेत कल्याणीशी भांडण काढून तिला मारहाण करत असे। नवऱ्याकडून होणाऱ्या या त्रासाला कल्याणी खूप कंटाळली होती। सासरी होणाऱ्या छळाची माहिती तिने वेळोवेळी आईवडिलांना दिली। त्यांनी तिचा नवरा, सासू सासरे यांना सतत समजावून सांगितले, मुलीला त्रास देऊ नका, मारहाण करू नका, मात्र तरीही त्यांच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही। उलट कल्याणी माहेरी आपल्याबद्दल तक्रार करते, आपली बदनामी करते असे समजून नवरा, सासू सासरे तिला आणखीनच त्रास देऊ लागले। कल्याणीला आता जीवन जगावेसे वाटत नव्हते। ती मात्र खूप दुःखी आणि कष्टी झाली होती। होणाऱ्या त्रासामुळे व्याकुळ होऊन ती अश्रूंना मोकळी वाट करून देत होती। कल्याणीला त्रास देताना त्यांनी कारणही शोधून काढले होते। सासरचे लोक तिच्या चारित्र्यावर शंका घेत होते। या कारणाने तिला ते माहेरी पाठवत नसत। तिच्याशी या कारणावरून भांडण काढत असायचे। दीपावलीच्या सणा दिवशी त्यांनी तिला माहेरी पाठवले नव्हते। केवळ 2-3 तासासाठी ती माहेरी आली होती। तेवढाच वेळ माहेरी मुक्काम केल्यानंतर संतोष हा तिला घेऊन जात होता। माहेरची माणसं मात्र तिला तू थोडी कळसोस असे म्हणत होते। तिचे वडील सुभाष हे तिला सांगत होते, सुरुवातीला असा त्रास होतो, काही दिवस काढ, पुढे तुझे चांगले होऊन जाईल। लग्नानंतर साधारणपणे 1.5 वर्षांनी तिचा नवरा संतोषने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली होती। इतकेच नाही तर तिला विष पाजण्याचा प्रयत्न देखील त्याने केला होता। मात्र त्यावेळी कल्याणीने तिचा संसार मोडू नये म्हणून पोलिसांकडे तक्रार केली नाही। तसेच कल्याणीच्या माहेरच्या लोकांनी काही नातेवाईकांना सोबत घेऊन तिच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना समजावून सांगितले। अशातच काही दिवसांनी म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनी कल्याणीला मुलगा झाला। त्यावेळी तिचा नवरा चारित्र्यावर संशय घेऊन हा मुलगा माझा नाही अशी कुरापत काढून कल्याणीला मारहाण करू लागला। संतोष हा कल्याणीला सतत त्रास देत असायचा। अशावेळी त्याचे आईवडील देखील त्याला समजावून सांगत नव्हते। आता कल्याणीला मुलगा झाला होता, आता जबाबदारी वाढली होती, याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती, परंतु ते संतोषला काही बोलत नसल्यामुळे कल्याणीचा त्रास काही कमी होत नव्हता। आज ना उद्या सगळे चांगले होईल या आशेवरच ती आत्तापर्यंत जगत होती, पण मूल झाले तरी त्रास संपण्याचे नाव घेत नव्हता। उलट तो वाढू लागल्याने ती जीवनाला वैतागली होती। आता तिच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता। अखेर तिने एक दिवशी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। ही बाब सासरच्यांना समजल्यानंतर त्यांचे धाबे दणाणले। आता ही बाब आपल्या अंगलट येऊ शकते अशी भीती सासरच्या लोकांना वाटू लागली। यावर त्यांनी युक्ती केली। दिनांक 19 जुलै 2025 रोजी कल्याणीचे वडील सुभाष दगू जाधव यांनी कल्याणीचे सासरे दत्तात्रय शिरसाट यांना फोन केला। दिनांक 19 जुलै 2025 रोजी कल्याणीचे वडील सुभाष दगू जाधव यांना कल्याणीचे सासरे दत्तात्रय शिरसाट यांचा फोन आला। तो सुभाष जाधव यांनी उचलला। कल्याणीचे सासरे दत्तात्रय बोलत होते। ते म्हणाले, तुमची मुलगी घरात कोणासही काही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे, ती तुमच्याकडे आली आहे का? यावर सुभाष जाधव चिडून बोलले,
काय सांगत आहात तुम्ही? कुठे गेली ती आणि का केली? कुठे गेली ती आणि का गेली? तुम्ही काही केलं तर नाही ना? ती आमच्याकडे आले नाही. आपली मुलगी सासरच्या घरातून कुठेतरी निघून गेली आहे असे समजताच सुभाष जाधव यांनी आपले नातेवाईक गोळा केले आणि ते बहादुरी गावात आले. सगळ्या नातेवाईकांनी शिरसाट कुटुंबाला जाब विचारला. तेव्हा साळसूदपणाचा आव्हानत सासरचे लोक म्हणू लागले, आम्ही सर्व शेतात काम करत असताना ती कुठे गेली हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या एकूण हावभावावरून जाधव कुटुंबालाही कल्याणी वैतागून कुठेतरी निघून गेले असेल, कुठेतरी लपून बसली असेल असे वाटले आणि त्यांनी कल्याणीचा परिसरात शोध घेतला. ती कुठेच मिळून आली नाही. दरम्यान तिचा शोध चालू असताना शिरसाट यांच्या शेतातील विहिरीजवळ कल्याणीच्या चपला पडलेल्या दिसल्या. तेव्हा मात्र जाधव कुटुंबीय आणि नातेवाईकांना कल्याणीचा घातपात झाल्याचा संशय आला. त्यांनी पिंपळगाव येथून अग्निशामक दलाची गाडी बोलावून घेतली आणि विहिरीतून कल्याणीचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. वडनेर भैरव पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चांदवड शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर मृतदेह कल्याणीच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने कल्याणीच्या माहेरचे लोक संतप्त झाले होते. त्यांनी कल्याणीच्या सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला होता, पण अखेर नातेवाईकांनी कल्याणीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. सुभाष जगू जाधव, राहणार गोरण, तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानुसार कल्याणीचा नवरा संतोष दत्तात्रय शिरसाट, सासरे दत्तात्रय दगू शिरसाट, सासू चंद्रकला दत्तात्रय शिरसाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण होत असे. या साऱ्या छळाला वैतागून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.